नमस्कार सर्वांना. मी डॉक्टर उत्तम मोहन बदने, तालुका वैद्यकीय अधिकारी पंचायत समिती करवीर. सध्या मी 2023 पासून पंचायत समिती करवीर येथे या पोस्टवरती काम करतोय. तर आमच्याकडे बरीचशी प्रशासकीय कामं असतात, भागातली कामं असतात. त्यामध्ये बॉम्बे नर्सिंग ॲक्ट जे प्रायव्हेट हॉस्पिटल आपण त्यांना सर्टिफिकेट देतो जिल्हा प्रस्ताव पाठवून, ते आपल्याकडे बरेच हॉस्पिटल येत असतात. तर त्यामध्ये बालिंग येथील रेणुका मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे, त्याचं बॉम्बे नर्सिंगचा प्रस्ताव आमच्याकडे मागच्या वर्षी फेब्रुवारी 2025ला आला होता. तो प्रस्ताव मी पुढे पाठवला होता. तर तो प्रस्ताव पाठवल्यानंतर तिथं 30 बेडचं त्यांना हॉस्पिटल सँक्शन झालं होतं. पाठवत असताना डॉक्टर अनिल पाटील यांच्या नावाने जे हॉस्पिटल आहे आणि त्यांच्या काही प्रस्तावामध्ये त्रुटी होत्या. त्या अशा त्यांच्या संबंधित काही लोकांना असं जाणून आम्हाला मागच्या काही दिवसामध्ये दिलं. तर त्यामध्ये श्री प्रसाद पाटील मला मागच्या 30 तारखेपासून त्यांचा फोन येत होता की त्यांच्यावर कारवाई करा, त्यांच्या काही त्रुटी आहेत. आता काम करत असताना काही त्रुटी राहतात, प्रशासकीय वगैरे असतील काय. तर त्यांनी हा मुद्दा पकडून आमच्याकडनं बरेचसे जे कागदपत्र आहेत परस्पर आमच्या ऑफिसमधनं घेऊन गेले. आमच्या कर्मचाऱ्यांना दमदाटी केली आणि मला बऱ्याच वेळा तर 1-2 वेळा त्यांच्या संबंधित ऑफिसला बोलवण्यात आलं. तिथंसुद्धा मला थोडक्यात दमदाटी करून एका ठिकाणी बाहेर बोलवून त्यांच्या मोबाईलवरती त्या संबंधित डॉक्टरांकडनं पैसे घेण्यात यावेत असं पद्धतीनं मला थोडंसं सांगण्यात आलं. कोणती पुरावे राहावे नाही त्यासाठी त्यांनी खूप खबरदारी घेऊन हा प्रकार केलेला आहे. आणि हे करत असताना आमचे सर्व कर्मचारी आम्ही अधिकारी लोक आता सध्या खूप टेन्शनमध्ये काम करत आहे. आम्ही त्यांना बरंच समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु ते ऐकत नाही आहेत. आणि आता आमच्याकडे माहितीचा अधिकार टाकलेला आहे. मागच्या 15 वर्षाची माहिती मागलेली आहे. ते मागल्यानंतर सुद्धा त्यांनी स्वतः परस्पर येऊन आमच्या कार्यालयातले बरेचसे कागदपत्र परस्पर घेऊन गेलेले आहेत आणि आमच्या कर्मचाऱ्याला दमदाटी सुद्धा केलेली आहे. तर आम्ही त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी ऐकलं नाही आहे. म्हणून न्याय असतो आम्हाला आता इथं करवीर पोलीस स्टेशनला आम्ही सध्या त्यांचं तक्रार अर्ज देत आहे. जर इथून पुढे अजून आम्हाला त्यांच्याकडून त्रास काही झाला तर आम्ही फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत आहोत. यामध्ये आणखी कोण खरं तर मनसेचे ते एक पदाधिकारी आहेत. यामध्ये आणखी कोणी मनसेचा पदाधिकारी तुमच्याशी या संदर्भात बोलला आहे का, किंवा त्यांच्याकडून तशा पद्धतीनं काही दमदाटी किंवा सूचना करण्यात आल्या? नाही, आम्ही फक्त ते समोर असतात आणि आम्ही एकदा ऑफिसला गेलो असताना त्यांचे बाकीचे पदाधिकारी होते, परंतु त्यांनी त्यांच्या कार्यात असल्या कारणानं त्यांच्या पद्धतीनं बोलले आमच्याशी. पण बाकी नंतर त्यांचा काय आमचा संबंध आला नाही. परंतु आमचा कंटिन्यू फॉलोअप आहे आणि त्यांचं सांगणं आहे की बाबा तुम्ही संबंधित डॉक्टरवर कारवाई करा, नाही तर तुमचं आम्ही काळं फासू, मोर्चा आणू, तुम्हाला बरतरफ करायला लावू, अशा पद्धतीची थोडीशी त्यांचं भूमिका आहे. पण आम्ही त्यांना साथ न दिल्या कारणानं आता ते आम्हाला वेगळ्या पद्धतीनं त्रास द्यायचा प्रयत्न करत आहेत. किती रुपयाची मागणी होत होती? त्यांनी त्यांच्या मोबाईलवरती टाईप केलं 10 लाख मला सांगितलं. आता तर ते डॉक्टर देत नाहीत म्हणल्यावरती तुम्ही सगळे अधिकारी लोक, तुमचे जिल्हा आरोग्य अधिकारींनी, तिथले वडंगेचे वैद्यकीय अधिकारी असतील किंवा आमचे कर्मचारी असतील, तुम्ही सगळे मिळून पैसे काढून द्या असं मला सांगण्यात आलं. सर, तुमचं नाव आणि मी डॉक्टर उत्तम मोहन बदने, तालुका वैद्यकीय अधिकारी पंचायत समिती करवीर. अरे तुला काय सांगितलं काल? काल सांगितलं की ते रिपोर्ट तयार करायला 11 वाजेपर्यंत आणून दे म्हणून सांगितलं तुला. सकाळी रात्रीचे 11 वाजलेत, मग दिलाच रिपोर्ट आणून तू? सकाळी तयार केलं. बर, मग सकाळी तयार करून साहेबांनी सही वगैरे करून का नाही ते हे केले नव्हतं, RTGS केले काहीतरी. RTGS नव्हतं ते काय पोस्टानं काहीतरी पाठवले वाटतं. का तुला काय बाय हँड द्यायला काय तुझी? अरे बच्चन, तुला विचारतोय मच्छिंद्र. तर आता काय साहेब, आता तुम्ही असं काय बोलणार सांगा? अरे मग काय मस्ती आली का तुला? हा, तुला सगळं बद्दल सांगितलं ना, मग मस्ती झाली की तुम्हाला ही? खाऊन खाऊन माजलायचं तिथं आणि मनसेच्या नादाला लागताय सवय तुम्ही. चोऱ्या करा तुम्ही तिथं आणि बोंबलत हे करताय सवय, आणि वर्ण मला तर तुला रिपोर्ट द्यायला आला नाही. साहेब तुम्ही साहेबांबरोबर बोला. ए बच्चन, साहेबाबर बोला नाही, मग साहेबाला कशाला सांगायला लागतोय मी हे करा ते करा? उद्या रोज येणार तिथं आणि तुझी अंडी पिल्ली काढतो का नाही बघायचं बाहेर. तुझी पण 2 प्रकरणं आलेत माझ्याकडे. नाही तुझ्या की नाही मी नावाचा प्रस्ताव पडेल नाही, कोण पण आडवा येऊन दे. मग तुझी मजा बघायचा उद्या त्याला ते DIच्या वेळेस तुझं तक्रार देतो आणि तुझ्या एवढी मस्ती करतो. साहेबाला बोला, तुला कशाला कामाला ठेवलाय मग?